आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकालाच शांत मन, शांत झोप आणि तणावमुक्त जीवन हवं असतं, हो ना? आपण बऱ्याचदा बाहेरून हसताना दिसतो, पण आतमध्ये असंख्य विचार चालू असतात, त्रास असतो, तणाव असतो. त्यासाठीच आज मी तुम्हाला अशा 5 योगासनाविषयी सांगणार आहेत की जी आपला तणाव कमी करण्यासाठी आपली मदत करतीलच, तसेच आपलं मन, आपलं शरीर आणि आपला श्वास या तीनही स्तरांवर आपल्याला रिलॅक्स करून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आसनं अगदी सर्वांनाच करता येतील. तुम्ही अगदी नवीन असाल तरी देखील ही आसनं अगदी आरामात करू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात आपल्या मनशांतीच्या प्रवासाला. तर सर्वात पहिलं आसन आहे बालासन. तर हे आसनाचे फायदे पाहिले तर आपली मानसिक शांतता हे आसन केल्यामुळे वाढते. तसेच आपल्या मानेमधील, आपल्या पाठीमधील ताण कमी करण्यासाठी देखील हे आसन अतिशय उपयुक्त आहे. हे आसन आपल्या न्यूरो सिस्टीमला शांत करण्यासाठी मदत करते. तसेच आपली झोप चांगली लागावी यासाठी देखील हे आसन अतिशय उपयुक्त आहे. तर चला आपण हे आसन कसं करायचं ते पाहूयात. तर त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण मांडी घातलेल्या स्थितीमधून वज्रासन या स्थितीमध्ये जायचं आहे. सावकाश आपण आपल्या गुडघ्यावर येऊन अशा पद्धतीने वज्रासनामध्ये बसायचंय. वज्रासनात बसल्यानंतर बालासन करण्यासाठी सावकाश दोन्ही गुडघे आपल्याला थोडेसे एकमेकांपासून सेपरेट करायचे. एक साधारणतः अर्धा ते 1 फूट अंतर आपण इथे घेतलं तरी चालणार आहे. आणि आता सावकाश आपल्या हातांचा आधार घेत आपल्याला हळूहळू एक एक स्टेप पुढे जायचंय या प्रकारे. आणि जितकं शक्य आहे तितके पुढे जायचंय आणि हळूहळू आपल्याला डोकं खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने आपण अशा पद्धतीने पण कपाळ टेकवू शकतो किंवा या प्रकारे देखील एका बाजूला आपण मान वळवून देखील हे टेकवू शकतो. तर जितका वेळ शक्य होईल तितका वेळ आसनामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सावकाश आसन सोडताना पुन्हा एकदा सावकाश एका एका स्टेपनी मागे यायचंय या पद्धतीनं. आणि दोन्ही पायाचे गुडघे आपल्याला जुळवून घ्यायचे. तर दोन्ही पाय सेपरेट न करता देखील आपण हे आसन करू शकतो, पण दोन्ही पाय सेपरेट केल्यामुळे आपला पाठीचा कणा जास्तीत जास्त सरळ व्हायला मदत होते आणि जास्त रिलॅक्सेशन आपल्याला अनुभवायला मिळतं. आता ह्या आसनामध्ये किती वेळ स्थिर राहायचंय? तर सुरुवात करताना आपण या आसनामध्ये 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आसनामध्ये स्थिर राहायला सुरुवात करायची आहे. आणि सरावानंतर आपण या आसनामध्ये 1 ते 2 मिनिटं इतकं स्थिर राहू शकतो. जितकं आपल्याला आसनामध्ये स्थिर राहता येईल तितकं आपल्या शरीराचं आणि मनाचं रिलॅक्सेशन जास्त आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. दुसरं आसन आहे बद्ध कोणासन. तर हे आसन देखील आपलं मन आणि शरीर शांत करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर हे आसन आपल्या कमरेमधील आणि जांघेमधील ताण कमी करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. शरीरामधील हार्मोनल बॅलन्स योग्य राखण्यासाठी देखील हे आसन अतिशय इफेक्टिव्ह आहे. आणि आपल्या शरीराला मानसिकरित्या अतिशय ताजतवानं हे आसन आपल्याला करतं. तर आपण हे आसन कसं करायचंय ते एकदा करून बघूयात. हे आसन करण्यासाठी आपल्याला सावकाश आपल्या दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर करायचंय आणि सावकाश दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना जुळवले जातील या पद्धतीने जास्तीत जास्त शरीराच्या जवळ आणायचे. तर या प्रकारे जितकं आपल्याला जवळ घेता येईल तितके जवळ घ्यायचे. सुरुवातीला जर आपल्याला हे पाय जास्त जवळ आणता येत नसतील तर आपण या प्रकारे देखील हे पाय, अंतर थोडंसं जास्त असेल तरी चालणार आहे, पण हळूहळू सरावाने हे अंतर आपल्याला कमी करत न्यायचे. तर या पद्धतीने बाजूनी आपल्या पायाचा भाग जास्तीत जास्त जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नंतर दोन्ही हाताच्या साहाय्याने सावकाश या पद्धतीने पायाला इथे लॉक करायचे. पाठ आणि मान सरळ करत आसनामध्ये स्थिर व्हायचंय. सुरुवातीला ह्या आसनामध्ये आपल्या क्षमतेप्रमाणे जितका वेळ शक्य आहे तितक्या वेळ आपण स्थिर राहू शकतो. म्हणजे 5 सेकंद, 10 सेकंद, पण हळूहळू आपली कॅपॅसिटी आपल्याला वाढवत नेत 2 ते 5 मिनिटापर्यंत या आसनामध्ये आपल्याला स्थिर राहता येतं. जितका काळ आपण या आसनामध्ये स्थिर राहू शकू तितकंच आपल्याला जास्तीत जास्त रिलॅक्सेशन अनुभवायला मिळणार आहे. आसन करताना जास्तीत जास्त लक्ष पायाच्या स्नायूंकडे द्यायचंय आणि डोळे बंद करून आपल्या शरीराच्या ज्या भागावर ताण येतो त्या भागाला रिलॅक्स करायचा प्रयत्न करायचा आहे. तर सावकाश आपण डोळे बंद करूयात आणि सावकाश आपल्या पायाचे
मांडीचे स्नायू रिलॅक्स करायचे. आपलं नॉर्मल ब्रीदिंग जे सामान्य श्वसन आहे ते चालूच ठेवायचं आहे. सावकाश रिलॅक्स डोळे उघडायचे आणि आसन सोडायचे. तर आपलं तिसरं आसन आहे गोमुखासन. तर गोमुखासनाचे फायदे आपण पाहिले तर हे आसन केल्यामुळे आपल्या पाठीमधला आणि खांद्यामधला ताठरपणा कमी होण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. तसेच हे आसन केल्यामुळे आपलं डोकं शांत राहण्यासाठी मदत होते. या आसनामुळे आपल्या छातीचा जास्तीत जास्त भाग ओपन होण्यासाठी मदत होते. तसेच आपला आत्मविश्वास देखील या आसनाच्या नियमित सरावाने वाढण्यास आपल्याला निश्चित फायदा होतो. तर हे आसन कसं करायचंय ते आपण करून पाहूयात. तर हे आसन करण्यासाठी देखील सगळ्यात सुरुवातीला आपल्याला दोन्ही पायामध्ये या पद्धतीने अंतर घ्यायचंय. आता हे आसन करताना हे दोन्ही बाजूंनी आपल्याला करता येतं, म्हणजे डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने. तर आपण ह्या आसनाला सुरुवात करताना डाव्या बाजूने सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला आपला डावा पाय आपल्याला गुडघ्यात फोल्ड करायचा आहे आणि सावकाश उजव्या मांडीच्या खाली येईल या पद्धतीने असा खालून घ्यायचा आहे. त्यानंतर उजव्या पायाचा गुडघा देखील या गुडघ्यावर येईल या प्रकारे गुडघा फोल्ड करून आपण सावकाश इथे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जेवढं शक्य होईल आपल्या क्षमतेप्रमाणे आपण हा प्रयत्न करायचा आहे. तर या पद्धतीने इथे आपले गुडघे जेव्हा एकावर एक येतात तर इथे गोमुखाप्रमाणे गुडघ्यांचा आकार बनतो. आता हे गुडघे जेव्हा एकावर एक ठेवतो तर त्यावेळेला जो पाय खाली येतो, तर डावा पाय इथे खाली आहे, तर तोच हात आपल्या ह्या आसनामध्ये मागच्या बाजूने खालून वर न्यायचा आहे. म्हणजे या पद्धतीने कोपऱ्यामध्ये फोल्ड करायचा आहे. मागच्या बाजूने आपल्या हाताचा तळवा या पद्धतीने पाठीवर येईल अशा पद्धतीने आपल्याला तो वर न्यायचा आहे. जितका जमेल तितका वर न्यायचा आहे. आणि आता उजव्या हाताचा देखील कोपऱ्यामध्ये हात फोल्ड करत सावकाश दंड कानाला लावत हा देखील हात आपल्याला डोक्यावरून मागे न्यायचा आहे. आता या हाताच्या बोटांनी मागचा जो हात आहे डावा त्या बोटांना पकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि जितकं शक्य होईल तितकं मागून हात वर खेचायचा प्रयत्न करायचा. तर मागच्या बाजूनी गोमुखासन करताना या पद्धतीने एक हात मागून वरती येतो आणि वरतून खाली येतो आणि सावकाश आपल्या हाताच्या बोटाच्या साहाय्याने खालच्या हाताला वरती खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. दंड कानाला ठेवायचा आहे आणि ह्या स्थितीमध्ये स्थिर व्हायचं आहे. तर ज्यांना ही स्थिती घेता येत नसेल त्यांना समजा हात इथपर्यंत राहत असेल तर वरच्या हातामध्ये एखादा रुमाल घ्यायचा, तो रुमाल खाली सोडायचा आणि खालच्या हाताने त्याला असं पकडून धरायचं आहे. आता ही स्थिती घेतली की सावकाश या आसनामध्ये स्थिर व्हायचंय आणि शरीराला रिलॅक्स सोडायचंय. डोळे बंद करून आपण थोडा वेळ आसनामध्ये स्थिर होऊयात. आता सावकाश डोळे उघडायचे. आसन सोडताना दोन्ही हात जागेवर घ्यायचे आणि सावकाश आता एक एक पाय आपल्याला रिलॅक्स करायचा आहे, मोकळा करायचा आहे. आता हे आसन आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील करता येतं. तर आपण उजव्या बाजूने करून बघूयात. तर उजव्या बाजूने आसन करताना सावकाश पुन्हा एकदा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. सावकाश दुसरा गुडघा देखील यावर ठेवायचा आहे. तर आता पुन्हा एकदा गोमुखाप्रमाणे आपण इथे स्थिती करून घेतलेली आहे. आता जो पाय म्हणजे आता आपला उजवा पाय खालून खाली आलेला आहे तर तोच हात आपला खालून वरती जाणार आहे या पद्धतीने. आणि आता आपला डावा हात, कारण डावा पाय वरच्या बाजूने आलेला आहे त्यामुळे डावा हात देखील आपल्या डोक्यावरून मागे न्यायचा आहे आणि हाताची बोटं एकमेकांमध्ये असं लॉक करायचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने स्थिती घेतल्यानंतर रिलॅक्स व्हायचंय. सावकाश पाठ आणि मान सरळ करायची आहे आणि डोळे बंद करून थोडा वेळ आसनामध्ये स्थिर व्हायचंय. आसन सोडताना सावकाश आसन सोडायचंय. सावकाश दोन्ही हात मोकळे करायचे. दोन्ही हात या पद्धतीने साईडला न्यायचे आणि दोन्ही पाय या प्रकारे मोकळे करायचे. तसेच गोमुखासनाचे फायदे मिळण्यासाठी हे आसन आपल्याला दोन्ही बाजूंनी 1 ते 2 मिनिटांपर्यंत करता येणं अपेक्षित आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हे आसन आपल्याला 15 सेकंद 30 सेकंद जमलं तरी चालणार आहे. प्रगत अवस्थेमध्ये आपण आसनामध्ये 1 ते 2 मिनिटांपर्यंत बसू शकतो. ही स्थिती दररोजच्या सरावाने आपल्याला नक्कीच अचीव करता येते. त्यामुळे नियमित सराव आपल्याला गरजेचा आहे. तर आसन नंबर 4 आहे मार्जरी आसन. तर या आसनाचे फायदे आपण पाहिले तर हे आसन आपली पाठ आणि आपली मान या भागामध्ये जो काही ताठरपणा असतो तो कमी करण्यासाठी अतिशय मदत करतं. तसेच आपल्या मेंदूला शांतता मिळण्यासाठी देखील हे आसन अतिशय उपयुक्त आहे. आपल्या पाठीच्या कण्यामधील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी, आपल्या हातामधील पायांमधील रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे. तसेच आपल्या पाठीची लवचिकता देखील या आसनामुळे खूप सुधारते.
तर हे आसन कसं करायचं ते आपण करून बघूयात. तर यासाठी आपण पुन्हा एकदा सावकाश गुडघ्यांवरती यायचंय या पद्धतीने आणि सावकाश दोन्ही हात पुढे टेकवायचे. आता गुडघ्यांवर आल्यानंतर आपल्या दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर करून घ्यायचंय आपल्याला आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेत येतील या पद्धतीने इथे असे ठेवायचे. तर आसन करताना आपल्याला सगळ्यात सुरुवातीला कमरेचा भाग जास्तीत जास्त दाबत श्वास घेत मान वरती वळवायचे. तर या पद्धतीने आता सावकाश पुन्हा एकदा श्वास सोडत आपल्याला जास्तीत जास्त पाठ वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपली हनुवटी इथे कंठकूप आहे, इथे खोलकट भाग आहे, इथे टेकेल या पद्धतीने जास्तीत जास्त आतमध्ये वळवायचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रकारे पुन्हा एकदा श्वास घेत आपली मान वर, कंबर आणि पाठ खाली दाबायची आहे. सावकाश श्वास सोडत हळूहळू मान आतमध्ये वळवत हनुवटी कंठकुपात लावायची आहे. आपल्या पाठीला जास्तीत जास्त वर उचलून घ्यायचा प्रयत्न करायचा. सावकाश पुन्हा एकदा श्वास घेत मानवर, श्वास सोडत मान आतमध्ये वळवायची आहे. पाठ जास्तीत जास्त वर ओढून घ्यायची आहे. सावकाश रिलॅक्स. सावकाश या स्थितीमधून सावकाश रिलॅक्स व्हायचंय आणि वज्रासन स्थितीमध्ये खाली बसायचंय. मार्जरी आसनाचे जास्तीत जास्त फायदे मिळण्यासाठी या आसनाच्या आवर्तनांची संख्या आपल्याला सुरुवातीला 2 आवर्तनं, 3 आवर्तनं असं करत करत 8 ते 10 आवर्तनांपर्यंत वाढवत न्यायची आहे. हळूहळू सरावाने आपण ह्या संख्येपर्यंत पोहोचू शकतो. फक्त सुरुवातीच्या काळात एकदम अट्टहास न करता हळूहळू नियमितपणे हे आसन करत आपण इथपर्यंत पोहोचायचं आहे. आसन आहे शवासन. तर हे आसन आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला आलेला थकवा घालवण्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे. या आसनामुळे आपल्याला अगदी डीप लेवलला रिलॅक्सेशन मिळतं. हे आसन करण्यासाठी देखील अतिशय सोपं आहे, कारण हे आसन पाठीवर झोपून आपण करू शकतो. त्यामुळे हे आसन कसं करायचंय ते आपण बघू. शवासन करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय. तर या स्थितीमधून आपण सुरुवातीला आपल्या दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. तर दोन्ही पायामध्ये साधारणतः 1 फूटभर अंतर घ्यायचंय. अंतर घेतल्यानंतर आपल्या टाचा आतल्या बाजूला राहतील आणि चवडे बाहेरच्या बाजूला रिलॅक्स राहतील. या पद्धतीनं रिलॅक्स सोडायचे. आता आपले दोन्ही हात आपल्या शरीरापासून 7 ते 8 इंच अंतरावर घ्यायचे. आपल्या हाताचे तळवे छताच्या दिशेला राहतील या पद्धतीने वरती अर्धवट उघडलेल्या स्थितीत ठेवायचे. आपली मान सरळ किंवा एका बाजूला कललेली ठेवली तरी चालणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपले डोळे सावकाश बंद करून घ्यायचे. तर मी डोळे बंद करून घेतेय. तर आपलं शवासन या स्थितीमध्ये पूर्ण झालेलं आहे. आता आपल्या शरीराला जास्तीत जास्त सैल सोडण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यासाठी आपल्या पायाच्या बोटांपासून आपल्या डोक्यापर्यंत आपल्या शरीरामधील एक स्नायू जास्तीत जास्त शिथिल सोडायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या मनामध्ये कोणते विचार येत असतील तर त्या विचारांकडे दुर्लक्ष करत आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासाच्या गतीवर एकाग्र करायचं आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. शवासन सोडताना सावकाश डोळे उघडायचे आहेत. आपली मान सरळ करायची आहे. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणि दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. तर हे झालं आपलं शवासन. शवासनाचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी आपण हे आसन कमीत कमी 5 ते 10 मिनिटांपर्यंत करणं गरजेचं आहे. हे आसन करताना आपल्या पायापासून डोक्यापर्यंत कशा पद्धतीने शिथिलीकरण करायचंय या विषयावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे.
तर आपण हा व्हिडिओ नक्कीच पाहून त्या पद्धतीने शवासन करू शकता। व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यामुळे प्रत्यक्ष शवासनामुळे आपला मानसिक थकवा कसा दूर करायचा याचा अनुभव आपण घेऊ शकता। तर कशी वाटली आपल्याला ही 5 प्रकारची आसनं? फक्त आसनं करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्यात। प्रत्येक आसन आपल्याला आपल्या क्षमतेप्रमाणे करायचं आहे। जे आसन जितक्या क्षमतेप्रमाणे जमेल तिथपर्यंत ते करायचंय। सरावाने हळूहळू आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय। तसेच आसन करताना झटक्याने न करता आपल्या स्नायूंना जास्तीत जास्त रिलॅक्स करत ठेवत आपण प्रत्येक स्टेप यामधली फॉलो करायची आहे। आता ह्या आसनांपैकी कोणतं आसन आपल्याला सगळ्यात जास्त आवडलं ते आपण मला कमेंट करून नक्कीच कळवू शकता। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि या व्हिडिओचा फायदा इतरांना व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण इतरांना देखील शेअर करू शकता। आणि हो, अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ही 5 प्रकारची योगासनं करा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद।